शेवटी बेरिंगमध्ये कसं तरी करून ती झुरळ ढकलायचा प्रयत्न करत होतो. शेवटी ती झुरळ येताना दिसली आणि मीही उठून आतमध्ये गेलो. मला आठवत आहे की व्यावसायिक नाटकात तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे आपल्या कल्पनेत सुद्धा नसतं. म्हणजे मी नातीगोती नावाचं नाटक करत होतो. खूप वर्ष झाली त्याला. बाहेरगावी प्रयोग व्हायचे, बाहेरगावी दौरे व्हायचे. नगर किंवा असा कुठेतरी प्रयोग होता मला असं वाटतं. आणि ते थिएटरचा पडदा माझ्या मते 3-1 महिने उघडलेला नव्हता आणि नाटकासाठी तो उघडला गेला. तो उघडला गेल्यानंतर त्याच्यात इतके पशुपक्षी, म्हणजे राणीच्या बागमध्ये सुद्धा नसतील एवढे पशुपक्षी त्या पडद्यात होते. झुरळं, पाली, डास बीस तर किरकोळीत होते. मग ते साफ करून आमचा प्रयोग सुरू झाला. आणि त्या प्रयोगात नातीगोतीमध्ये स्वाती चिटणीस जी माझ्या आईचं काम करते ती एक साडी कपाटातनं बाहेर काढते आणि ती नेसायला जाते. असा एक प्रसंग होता. तिने साडी कपाटातनं बाहेर काढली आणि उघडली तेव्हा त्याच्यात अशी 2 मोठी झुरळं होती. तर स्वातीने ती साडी दिली फेकून आणि ती आतमध्ये निघून गेली. त्या झुरळांशिवाय मी काम नाही करू शकत. झुरळं स्टेजवर असतील तर. मी त्यात मेंटली चॅलेंज मुलाचं काम करत होतो. मी स्टेजवर बसलो होतो. ती झुरळं माझ्या दिशेने यायला लागली. स्वाती काय घाबरते झुरळांना असं मी घाबरतो. त्यामुळे मी माझ्या शेवटी बेरिंगमध्ये कसं तरी करून ती झुरळ ढकलायचा प्रयत्न करत होतो. शेवटी ती झुरळ येताना दिसली आणि मीही उठून आतमध्ये गेलो. आणि मग बॅकस्टेजवाल्यांनी आमच्यापैकी कोणीतरी होता आमचा सहकारी, त्यांनी तिथे येऊन झुरळं मारली आणि पुढचा प्रयोग सुरू झाला. पण व्यावसायिक नाटकातच अशा गोष्टी घडू शकतात. किंबहुना व्यावसायिकच नाही, नाटकात अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे नाटक हे नुसतं तुम्हाला मनोरंजन देत नाही, तर नाटक हे किती प्रसंगांना तोंड द्यायचं याचं एक जिवंत शाळा आहे. आणि त्यात तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकता असं मला वाटतं. धन्यवाद.